सांगतो महाराष्ट्रात दत्तात्रय काळे म्हणून नालायक लवडेगा त्याला आया बहिणी आहेत त्या का नाही. महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो आज एखाद्या मुलीच्या घरी झाले, उद्या दुसऱ्या मुली होईल, उद्या तिसऱ्या मुली होईल. ही महाराष्ट्रात एवढ्या घटना महागली तर किती घटना झाल्या महाराष्ट्रात, किती बलात्कार झाला, किती काय. आता डायरेक्ट शिवशाही बसमध्ये स्वारगेटमध्ये ही घटनाला अंजाम दिले, त्याने बलात्कार केला. त्याला लाज कशी वाटली नाही, की कसा घाबरला नाही. बलात्कार करताना आपली बहीण असेल, आपल्याला कोणतं असेल, आपल्याला पण बहिणी आहेत त्या, आया बहिणी आहेत त्या. एखाद्या शेतकरी त्याच्या आईबाप शेतात राबते, एखाद्या शेतकऱ्याच्या मुलांनी बलात्कार केला शिवशाहीमध्ये. महाराष्ट्रात एवढ्या घटना बघतो, महाराष्ट्रात इतकी भाषणं केली. महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो ही भ्रष्टाचार बघताय का नाही, ही अन्याय झाला का नाही गोरगरिबांसाठी. आम्ही गोरगरीब जनतेसाठी लढतो, भाषणं करतो, संवाद साधतो. तुमच्या तरुणांसाठी, युवकांसाठी कुठं अन्याय चालला आहे, अन्यायाला वाचा फोडाय बघतो, जनतांसाठी लढतो. ह्याच्यात मी पब्लिक सिटीसाठी नाही, फॉन फिल्म करायसाठी. तुम्हाला पहिल्याच्या पण स्टाईलमध्ये सांगितलेलं, आताच्या पण एवढ्या स्टाईलमध्ये सांगतो. ही महाराष्ट्रात बलात्कार चाललं, हे चाललं. महाराष्ट्रात कुठं तर थांबावं म्हणजे सरकारनं त्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एवढं पॉवरफुल महाराष्ट्रातल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेबांनी. सरकारने ही सगळी या घटनेला अंजाम द्यायला पाहिजे. सरकारनं त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आज कोणाच्या तर आया बहिणी मुलीतनी ही बलात्कार होऊ नये. महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातली युवा, महाराष्ट्रातल्या काळासाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी. आज तुम्हाला सांगतो मुलगी कॉलेजला कशी जायची, काय मुलीनं कसा फिरायचा, काय मुलीनं प्रवास कसा करायचा. एवढ्या मोठ्या पुणा शहरात स्वारगेटमध्ये एवढी मोठी घटना झाली, एवढं बलात्कार, एवढं अत्याचार, भ्रष्टाचार हे चाललं. लोकशाही संपली, हुकुमशाही आली, दिवसा बलात्कार व्हायला लागले, ही घटना व्हायला. आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात एक सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक जनताचा सेवकर, आज ब्लॉगर बनवणारा, यूट्यूबर चांगदेव जाधव, एक सामाजिक कार्यकर्ता. आज मला ही घटना बघून, ही सगळ्या सोशल मीडियाला बातम्याला बघून आज मला रडू यायला लागले, भाषण करायला. माझी पण बहीण असल्यावनी, माझी पण आया बहिणी असल्यावनी, माझी पण बहीण असल्यावनी आज मी रडत भाषण करतोय. कोणासाठी? आज तुमची नारी शक्तीचं रक्त सळसळ करू द्या. नारी शक्तीनं तुम्ही रक्त दावा, तुमचं नारी शक्तीची पावर दावा. नारी शक्ती दुर्गाचा रूप घ्या, फाशीची शिक्षा होऊ द्या आणि तुम्ही ढिल्ल पडू नका. आंदोलन तुमचं चालू ठेवायला पाहिजे, मागं घेऊ नका. महाराष्ट्र राज्याच्या सरकारने त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आज इतक्या घटना, सामाजिक मुलीने कसं कॉलेजला जायचं, एसटीनं कसा प्रवास करा, उद्या आपली मुलगी कॉलेजमध्ये सोडायची म्हणलं एसटीनं भीती वाटते या कुठं तर मुली कामाला. आणि ते आरोपी तिथनं घटनेला अंजाम देऊन बलात्कार करून व्यवहार करून पळून जातोय, फरार होतोय. अरे महाराष्ट्रात असल्या नालायक लावड्याच्यांना फाशी देऊन मारायला पाहिजे, सुट्टी द्यायला नाही पाहिजे. पोलिसचं सगळं जात. तुम्हाला सांगतो ही सामाजिक कार्यकर्ता कोणाला भेट नाही, कोणाचा हात नाही. छत्रपती शिवरायांचा मावळाला हलक्यात घेऊन चालत नाही. जनताचा आशीर्वाद, जनताचं प्रेम, जनताची शक्ती आहे म्हणून आजपर्यंत तुमच्यासाठी मला नवीन ताकद येते, नवीन प्रेरणा होती. हो का, ही महाराष्ट्रात भ्रष्टाचार चालला, ही महाराष्ट्रात अत्याचार चालला, ही महाराष्ट्रात बलात्कार चाललंय, ही चालले. महाराष्ट्रातली जनता आता तर शांत बसू नका. आता तर ह्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडा, तुमचं रक्त सळसळ होऊ द्या. अन्यायाला वाचा फोडा आणि आरोपीला शिक्षा होऊ द्या, त्याला फाशीची शिक्षा होऊ द्या. ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्याला, महाराष्ट्र राज्य सरकार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे, त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री, संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण माझ्या मीडिया बांधवांना, संपूर्ण माझ्या पत्रकार बांधवांना आणि पोलीस बांधवांना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस बांधव या घटनेला त्यांनी शोध काढायला पाहिजे आणि त्या आरोपीला फाशी व्हायला पाहिजे, त्याला सुट्टी द्यायला नाही पाहिजे. त्यानं पहिले पण त्याच्यावर गुन्हा दाखल आहे की लूटमारचं, हेदमारचं गुन्हा. स्वारगेटची घटना झाली या आणि सामाजिक युट्यूबर चांगदेव जाधव महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी, भविष्यांसाठी ही चेहऱ्याला उपयोगिता, जनतांसाठी लढत राहणार, जनतांसाठी कामं करणार. हे तुम्हाला कसं वाटतं? मी पब्लिक सिटी करायला तुमच्यामधलं, तुमच्या ह्याच्यामधलं, तरुण मुलीमधलं विद्यार्थी, आपली तरुण मुली, त्यांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या पुण्यभूमी, छत्रपती महाराष्ट्रातल्या भूमी, संपूर्ण संतांची भूमी, पुण्याची भूमी, एवढे बलात्कार, एवढी घटना अंजाम व्हायला लागली, ही चुकीच्या घटना व्हायला लागल्या. दिवसा शिवशाहीमध्ये बलात्कार होते म्हणजे त्या आरोपीचं धाडीच कसलं म्हणून त्याला भीती वाटली नाही का, त्याला काय वाटली नाही का, आपलं पुढं काय होईल, आपलं हे काय होईल, ती काय होईल, त्याला लाज कशी वाटली नाही. मला पण आया बहिणी असतील, मी कसं गलती व्यवहार करू, काय करू, मला हे घटना केलं, पुढं काय होईल, माझं पुढं काय होईल, काय वातावरण होईल, मला शिक्षा होईल, मला पाशील माणूस भ्या नाही. पोलिसाचा धाक सकाट राहिला नाही, पोलिसाला माणसं भ्या नाही. ते पोलीस काय करायला लागले? महाराष्ट्रातलं पोलीस झोपलंय काय? महाराष्ट्रातल्या पोलिसाचा दबदबा संपला, पोलिसाला भ्या नाही, ते ही भ्या नाही, ते गुंडगिरी वाढली, भाईगिरी वाढली, हुकुमशाही संपली. महाराष्ट्रातल्या जनताने काळजी घ्यायला पाहिजे. सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आया बहिणीने, सगळ्या यंगस्टार मुलीनं, माझ्या आया बहिणीने काळजी घ्यायला पाहिजे आणि यांच्याबद्दल विरोध मोर्चे करायला पाहिजे. असल्या नालायक लावड्याच्यांना सुट्टी द्यायला नाही पाहिजे, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्रात शांत बसून होणे. जय शिवराया, जय महाराष्ट्र.